नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोधकथा सांगणार आहे। दोन कवड्या। बेलाजी राजेच्या दरबारात कलाकारांना मान सन्मान दिला जात असे। सूर्यकुमार सारखा महान संगीतकार बेलाजी राजेच्या दरबाराची शोभा होती। त्यावेळी सूर्यकुमारच्या तुलनेत दुसरा कोणीच संगीतकार नव्हता। त्यामुळे सूर्यकुमारला थोडा अहंकार झाला होता। त्यावेळी काही संगीत साधकांनी आपल्या संगीत साधनेतून ईश्वराला लक्ष्य बनवले होते। हे लोक संगीताच्या माध्यमातून ईश्वराची उपासना लीन होऊन करत होते। एक दिवस सूर्यकुमार आचार्य सदाशिवबुवा यांना भेटायला गेला। काही वेळ चर्चा केल्यावर सूर्यकुमारने सदाशिवबुवांच्या सांगण्यावरून आपले गायन प्रस्तुत केले। सदाशिवबुवांनी गायनाची स्तुती केली व सदाशिवबुवांनी 10 सहस्र रुपये व 2 कवड्या इनामाच्या रूपात भेट दिल्या। सूर्यकुमारने कवडी देण्याचे कारण विचारले असता सदाशिवबुवा म्हणाले, तुम्ही भिलाजी राजाच्या दरबाराचे प्रमुख गायक आहात, त्यामुळे 10,000चा इनाम देण्यात आला आहे आणि 2 कवड्या ही व्यक्तिगत माझ्या दृष्टीने तुमच्या गायनाची किंमत आहे। सूर्यकुमारला फार वाईट वाटले। तो जायला निघणार इतक्यात श्रीकृष्णाचे दुसरे भक्त रामनाथ स्वामी तेथे आले आणि सदाशिवबुवांच्या आग्रहावरून त्यांनी कृष्णाचे एक पद गायले। ते ऐकून सूर्यकुमारच्या डोक्यात असलेला स्वतःच्या गायनाविषयीचा भ्रम कमी झाला व तो म्हणाला, सदाशिवबुवा महाराज, माझ्या गायनाची वास्तवात खरेच किंमत 2 कवड्या इतकीच आहे। मी राजांना खुश करण्यासाठी गातो आणि तुम्ही ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी गात असता। मखमल आणि गोंडपाट यांची कधीच तुलना होऊ शकत नाही। त्याप्रमाणे तुमचे गायन ईश्वरी आहे तर माझे मानवी आहे। आपण चांगले केले की माझा अहंकार तोडला। तात्पर्य, कोणतेही काम ईश्वरासाठी व ईश्वराचे कार्य मानून केल्यास त्यात आपोआप दैवी गुण प्रकट होतात। धन्यवाद। अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी, तात्पर्यपूर्ण गोष्टी, बोधकथा गोष्टी पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या।